पश्चिम आशियात तणावाचं वातावरण असतानाच अमेरिकेनं आपल्या सर्वात शक्तिशाली आंतरखंडीय क्षेपणास्त्रापैकी एक असलेल्या डूम्सडे मिसाईल या मिसाईलची चाचणी घेतली आहे। हिरोशिमा बॉम्बपेक्षाही अधिक शक्तिशाली अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या डूम्सडे मिसाईलची अमेरिकेनं यशस्वी चाचणी केल्यामुळे जगाचं लक्ष आता पुन्हा अमेरिकेकडे वेधलं गेलंय। ICBM इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र 10 ते 12,000 किलोमीटर दूर अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता, हिरोशिमा नागासाकी पेक्षा जास्त नुकसान करण्याची क्षमता। अमेरिका इराण विरुद्ध अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत। एकीकडे अमेरिका इस्रायल इराण युद्धाचे ढग अवघ्या जगावर घोंगावत असताना दुसरीकडे अमेरिकेच्या अंतराळ दलाने म्हणजेच युनायटेड स्टेट्स स्पेस फोर्सनं आज एका वेगळ्याच बातमीनं धक्का दिला। पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या सर्वात शक्तिशाली आंतरखंडीय क्षेपणास्त्रांपैकी एक असलेल्या मिनिटमन 3 या इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलची चाचणी घेतली। The ICBM Test and Evaluation Program. ही चाचणी अमेरिकेच्या अण्वस्त्र प्रतिबंधक क्षमतेची पडताळणी करण्यासाठी घेण्यात आली। मिनिटमन 3 हे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल हजारो किलोमीटर अंतरावरील लक्ष्यावर अचूक प्रहार करण्यास सक्षम आहे। या चाचणीमध्ये क्षेपणास्त्र निशस्त्र अवस्थेत प्रक्षेपित करण्यात आलं होतं। अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरून सोडण्यात आलेले हे क्षेपणास्त्र पॅसिफिक महासागर ओलांडत हजारो किलोमीटरचा प्रवास करत मार्शल बेटांजवळच्या निश्चित लक्ष्यावर जाऊन धडकलं। ICBM म्हणजेच आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र। ICBM क्षेपणास्त्र जे एका खंडातनं दुसऱ्या खंडापर्यंत हजारो किलोमीटर अंतरावर लक्ष्य भेदू शकतं। ICBM क्षेपणास्त्रांची 5,500 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर प्रहार करण्याची क्षमता आहे। काही आधुनिक ICBM मिसाईलची रेंज ही 10,000 ते 15,000 किलोमीटर पर्यंत असू शकते। ICBM क्षेपणास्त्रांचा अण्वस्त्र वाहून नेण्यासाठी वापर केला जातो। जगातल्या सर्वात शक्तिशाली सामरिक शक्तींपैकी एक अशी ICBM क्षेपणास्त्रांची ओळख आहे आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ICBM क्षेपणास्त्रांमध्ये असलेले 3 टप्पे। क्षेपणास्त्र जमिनीवरनं किंवा पाणबुडीवरनं सोडलं जातं। ते पृथ्वीच्या वातावरणाबाहेर आकाशात प्रवास करतं। वॉरहेड पुन्हा पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करून लक्ष्यावर आदळतं। ICBM अण्वस्त्र वाहून नेऊ शकतं आणि काही मिनिटात हजारो किलोमीटर अंतरावर हल्ला करू शकतं। अतिशय विध्वंसक आणि मोठ्या प्रमाणावर विनाश करण्याची क्षमता असल्यामुळे काही ICBMला डूम्सडे मिसाईल असंही म्हटलं जातं। तज्ज्ञांच्या मते मिनिटमन 3 हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असून त्याची क्षमता दुसऱ्या महायुद्धात जपानमधल्या हिरोशिमा शहरावर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बपेक्षाही कितीतरी अधिक असू शकते। 1945 मध्ये अमेरिकेने हिरोशिमावर टाकलेला अणुबॉम्ब हा जगातला सर्वात विध्वंसक आणि दुर्दैवी हल्ल्यांपैकी एक मानला जातो। पण आधुनिक अण्वस्त्रांची क्षमता त्यापेक्षा अनेक पट अधिक असल्याचं तज्ज्ञ सांगतात। जर खरोखरच इराणला अमेरिका आणि इस्रायलच्या सामर्थ्याचा त्या ठिकाणी मुकाबला करायचा असेल तर आता एक शेवटचा पर्याय म्हणजे अमेरिका किंवा इस्रायलच्या मर्मस्थानावर हल्ला त्या ठिकाणी करणं आणि त्याच अनुषंगानं एक प्रकारे अणु हल्ला सुद्धा करण्याची धमकी इराणनं त्या ठिकाणी दिलेली आहे। एका बाजूला खरोखरच इराणकडे ज्या प्रकारे एनरिच्ड युरेनियम होतं त्याच्या माध्यमातून त्यांच्याकडे अण्वस्त्र निर्माण झाली की काय अशा प्रकारची शंका निर्माण होते। मागच्या काही दिवसामध्ये त्या ठिकाणी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले म्हणजेच इराण वेगवेगळ्या प्रकारच्या हायपरसोनिक मिसाईल्सची किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या क्लस्टर बॉम्बची किंवा बंकर बस्टर बॉम्बची चाचणी करत असेल किंवा अण्वस्त्रांची सुद्धा चाचणी करत असेल अशा प्रकारची शंका त्या ठिकाणी बोलून दाखवली जाते। अमेरिकेच्या स्पेस फोर्सनं स्पष्ट केलंय की ही चाचणी नियमित आणि नियोजित प्रक्रियेचा भाग आहे। अशा चाचण्या अमेरिकेच्या अण्वस्त्र सज्जतेची आणि संरक्षण यंत्रणेची तयारी तपासण्यासाठी घेतल्या जातात। पण मध्य पूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर
या चाचणीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष लक्ष दिलं जात आहे. अमेरिकेची डूम्सडे मिसाईल चाचणी इराणला इशारा मानली जाते. जगाला अणुयुद्ध नको आहे, आणखी एक हिरोशिमा नागासाकीची वेदना नको आहे. पण ट्रम्प यांच्या कारभाराची एकूणच पद्धत पाहता ते काय करतील याची खात्री कोणीच देऊ शकणार नाही, हेही तितकंच खरंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.